दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसह्याद्री फाउंडेशन आम्ही वरळीकर यांनी आयोजित केलेल्या गुढीपाडव्यानिमित्त आपल्या सोबत आहेत सचिन आहिर. सुरुवातीला सर्व TV9च्या व्ह्युअर्सला आणि चॅनलला मनापासून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्ष हा हिंदू नववर्ष म्हणून घेऊन आपण साजरा करण्याचं काम आपण करतो आणि ही मिरवणुकीच्या माध्यमातून जसं गिरगावला सुरुवात होते तशीच ही ख्याती ही वरळीमध्ये आपण निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि विशेषतः जर तुम्ही पाहिलं असेल की विनाशांचा नाश करून विजयाच्या मार्गाने जाणं ही एक गुढी आणि मला वाटतं हीच गुढी लावण्याचं काम आम्ही केलं की जे काही महाराष्ट्रामध्ये विनाश चाललेला आहे त्या सर्व विनाशाला मात करून विजयकडे आम्ही कशी वाटचाल करू आणि विजय करत असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न विशेषतः वरळीकर आणि महाराष्ट्रातले तमाम शेतकरी कष्टकरी कामगार आणि वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांचे प्रश्न कसे सोडवता येईल याकडे देखील प्रार्थना करण्याचं काम आम्ही करतोय. पुढच्या वर्षी आदित्य ठाकरेंसोबत वर्षावर गुढी साजरी कराल का? आम्हाला हा आमच्यापेक्षा जास्त मतदारांनी ठरवायचं आहे. आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 2.5-3 वर्षामध्ये कोविड असताना पण जे त्यांनी केलेलं काम आहे लोकांचे विकास काम आहेत लोकांनी ठरवलं तर नक्की आहेत पण पुढच्या वर्षी मंत्रालयात आमची गुढी लागल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की. जसं आपण बघू शकता की सह्याद्री फाउंडेशन यांचं गुढीपाडवा यावर्षी साजरा करत आहेत, जल्लोषात साजरा करत आहेत. सिद्धेश सोबत सार्थक वारसे, TV9 मराठी, मुंबई.